Hello, 11th Commerce Secretarial Practice students. Last few lectures we have started clauses of memorandum of association and provision of its. त्या संदर्भातील क्लॉजेस आपण मेमोरंडम ऑफ असोसिएशनचे संदर्भातील पाहायला सुरू केले होते. त्यामध्ये नंबर ऑफ 6 क्लॉजेस इन्व्हॉल्व करण्यात आलेले आहे. त्यामधील फर्स्ट नंबरचा क्लॉज आहे नेम क्लॉज, सेकंड नंबर आहे ॲड्रेस क्लॉज, थर्ड नंबर आहे ऑब्जेक्ट क्लॉज, फोर्थ नंबर आहे लायबिलिटी क्लॉज, फिफ्थ नंबर आहे कॅपिटल क्लॉज आणि लास्ट 6 नंबर आहे असोसिएशन और सबस्क्रिप्शन क्लॉज. यामध्ये आपण नेम क्लॉज अँड अल्टरेट नेम क्लॉज पाहिलं, त्यानंतर ॲड्रेस क्लॉज अँड अल्टरेट पाहिलं, त्यानंतर ऑब्जेक्ट क्लॉज पाहिला. त्या ऑब्जेक्ट क्लॉजमधील अल्ट्रा व्हायरस हा एक त्या संदर्भातील ॲक्ट पाहिला. त्यानंतर आपण त्यावरतीचा ऑब्जेक्ट क्लॉज हा अल्टरेशन पाहिला. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट क्लॉज घ्यायचा आहे मेमोरंडम ऑफ असोसिएशनमध्ये इन्व्हॉल्वड करण्यात आलेला, तो आहे द लायबिलिटी क्लॉज. द लायबिलिटी क्लॉज, द clause states the extent of liability of the member of the company. त्या मेंबर ऑफ द कंपनीचे जे कंपनीचे शेअर होल्डर आहेत, मेंबर्स आहेत, त्यानुसार आपण पाहिले होते कंपनी पब्लिक कंपनी जर फीचर्समध्ये मेमोरंडम ऑफ असोसिएशनमध्ये पब्लिक कंपनी जर एस्टॅब्लिश फॉर्मेशन करायचे असतील तर किती मेंबर्स लागतात? पब्लिक कंपनीचं फॉर्मेशन करण्यासाठी 7 पर्सन्स लागतात. त्यालाच 7 पर्सन अँड प्रमोटर्स असं म्हणण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर 7 पर्सन्स नंबर ऑफ लागतात पब्लिक कंपनीसाठीच. त्याचबरोबर प्रायव्हेट कंपनी असेल तर किती पर्सन्स लागतात? 2 पर्सन्स लागतात. आणि 1 कंपनी असेल तर 1 पर्सन्स लागतात. असे कंपनी फॉर्मेशन करण्यासाठीचे प्रमोटर्स लागतात. त्यालाच काय म्हणण्यात आले? मेंबर्स म्हणण्यात आले. ते मेंबर्स नंतर होऊन शेअर होल्डर होतात, कंपनीचे शेअर्स परचेस करतात आणि कंपनीचे वर्किंगमध्ये ते ॲज ओनर म्हणून काम करतात. अशा जे कंपनीचे मेंबर्स आहेत त्या मेंबर्सना लायबिलिटी कुठंपर्यंत एक्सटेंड करायची आहे या संदर्भातील त्या क्लॉजेसमध्ये इन्व्हॉल्युशन करण्यात आलेलं आहे. इन केस ऑफ कंपनी, आता कंपन्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. हे नंबर ऑफ टाईप्स ऑफ कंपनीजमध्ये आपण पाहिलं असेल. सेकंड नंबरचा चॅप्टर जर तुम्ही पाहिला असेल व्हिडिओ तर त्यामध्ये आपल्याला देण्यात झालेले आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या कंपनीज आहेत त्यामध्ये. तर त्यामधील इन केस ऑफ कंपनी लिमिटेड बाय शेअर, जर कंपनी लिमिटेड बाय शेअर्सची असेल, मर्यादित शेअर्सधारकांची जर कंपनी असेल तर अशा वेळेस धिस क्लॉज स्टेट्स दॅट द लायबिलिटी ऑफ मेंबर इज लिमिटेड टू एक्सटेंड ऑफ द अमाऊंट अनपेड ऑन फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स held by the member. जर कंपनी ही लिमिटेड बाय शेअर्स, एका कमी मर्यादित स्वरूपातील शेअरधारकांची जर कंपनी असेल तर त्यावेळेस आता याच्या पुढे आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. त्या कोणत्या? तर त्या आता यामध्ये देण्यात आलेलं आहे फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स. आता काही गोष्टीचा आपल्याला लक्षात नेमका घ्यावं लागेल. आता या पुस्तकाची किंमत काय आहे? पुस्तकाची किंमत काय आहे बघा जर अंदाजे काय आहे? 108 रुपये. हां, हे आपल्याला काय दाखवले? दिसायला लागले. म्हणजेच जसं आपण पाहतो तुमचे चेहरे ॲनालिसिस करून समजले नाही समजले हे तुमच्या फेसवरनं डिडक्ट करतो. याचाच अर्थ यावरतीची दर्शनीय किंमत किती आहे? 108 आहे. याची फेस व्हॅल्यू किती आहे या पुस्तकाची? 108 रुपये. परंतु तुम्ही हे पुस्तक परचेस करायला गटागट किंवा मोठ्या दुकानात गेलात आणि त्याला म्हणाला 4 पुस्तकं SP ची दे, तो 108ला देईल का हो? नाही. तुम्हाला काय करेल? तो लोअर किमतीमध्ये देईल. याची दर्शनीय किंमत किती आहे? 108 आहे, मान्य आहे. आपण काय करतो? तो लगेच इमिजिएट आपल्याला तो 90 रुपये, 96 रुपये, 95 रुपयाला आपल्याला देतो. परंतु याची मूळ किंमत काय आहे? 108 रुपये. आपल्याला काय म्हणण्यात आले? शेअर्स, जसं आत्ता मी एक्झाम्पल देताना सांगितलं की सकाळी उठल्यानंतर आपला न्यूज जर सहज बघितलात तर तुम्हाला दिसेल शेअर्स आज कोसळला, शेअर्स वर गेला, हाय झाला, लो झाला, वेगवेगळ्या ह्याच्यानुसार झाला. त्याच पद्धतीनं कंपनीचे शेअर्स जे फेस
कंपनी हे लिमिटेड शेअर्सची जर असेल, अशा वेळेस कंपनीचे शेअर्स हे त्या शेअर होल्डरधारकांनी फेस व्हॅल्यूनुसार परचेस केले असतील, मूळ दर्शनीय किमतीनुसार, तर त्यांची लायबिलिटी काय असली गेली पाहिजे हे सांगण्यात आलेलं आहे. यासाठी आपल्याला फेस व्हॅल्यू म्हणजे नेमकी लक्षात आले का? फेस व्हॅल्यू म्हणजे दर्शनीय किंमत, दाखवलेली किंमत. आपण पाहतो कित्येक वेळेस खरेदी करताना क्लॉथ असेल काही असेल 800 रुपये, 800 नाही काय द्या, काहीतरी बार्गेनिंग करतो आपण, परंतु त्याची फेस बेसिक व्हॅल्यू काय आणि तेच बाहेर येतो आपण, नाही 800ला घेतलो म्हणतो आपण, त्याची मूळ किमतीनुसार आपण सांगतो एवढ्याला परचेस केली. शेअर्स जे खरेदी करण्यात आले, जी बेसिक फेस व्हॅल्यू याचा अर्थ दर्शनीय किंमत. त्यानंतर आता आपल्याला नेमकं पाहायचं आहे पुढे त्यामध्ये. तर इन केस ऑफ कंपनी लिमिटेड बाय शेअर्स, जर लिमिटेड कंपनीची शेअर्सची कंपनी असेल तर त्यावेळेस धिस क्लॉज स्टेट्स, हा क्लॉज सांगतो दॅट द लायबिलिटी ऑफ मेंबर इज लिमिटेड, त्या लायबिलिटी जी शेअर होल्डर धारकांची आहे ती कशी आहे? लिमिटेड स्वरूपाची आहे. टू द एक्सटेंड द अमाऊंट अनपेड ऑफ द फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स हेल्ड बाय द मेंबर. या क्लेमनुसार, या लायबिलिटी क्लॉजनुसार जर कंपनी लिमिटेड बाय शेअर्सची असेल तर ज्या मेंबर्सनी फेस व्हॅल्यूनुसार शेअर्स खरेदी केलेला आहे त्यांची अमाऊंट ही अनपेड लायबिलिटी जिथपर्यंत आहे त्या फेस व्हॅल्यूच्या मर्यादित स्वरूपात, तेवढ्या स्वरूपात ते पेड करू शकतात. अशा पद्धतीनं त्यावरतीच्या लिमिटेड बाय शेअर्सनुसार ती कंपनी असेल तर. त्यानंतर सेकंड नंबर, सिमिलरली इन केस ऑफ कंपनी लिमिटेड बाय गॅरंटी, लिमिटेड बाय गॅरंटी, गॅरंटी स्वरूपातील जर कंपनी असेल तर धिस क्लॉज स्टेट्स अमाऊंट विच एव्हरी मेंबर गॅरंटी, प्रत्येक मेंबरला गॅरंटी द्यावी लागते. कशा संदर्भातील? तर टू पे टुवर्ड्स द असेट ऑफ द कंपनी ॲट द टाइम ऑफ वाइंडिंग अप ऑर towards the cost or expenses at the time of winding up. जर गॅरंटेड स्वरूपाची कंपनी असेल तर, जर कंपनीला पे ऑफ करायचं असेल, पैसे द्यायचे असतील तर कंपनी वाइंडिंग अप म्हणजे कंपनी बंद करणे, जसं आपण डिझॉल्युशन पाहिलं होतं म्हणजेच बंद करणे, त्याच कंपनीच्या स्वरूपामध्ये ते पार्टनरशिपमध्ये डिझॉल्युशन हा वर्ड वापरतो बंद करण्याला, कायमचं बंद करण्याला. कंपनीच्या भाषेमध्ये त्याला वाइंडिंग अप म्हणतात, गोळा करणे, बंद करून टाकणे. जर कंपनी पे ऑफ करण्याच्या वेळेस कंपनी बंद करावी लागले तर प्रत्येक मेंबर्सना काय करावं लागतं? टू पे टुवर्ड्स द असेट ऑफ द कंपनी ॲट द टाइम ऑफ वाइंडिंग अप or towards the cost or expenses at the time of winding up. कंपनी बंद करावी लागत असेल पे ऑफ करण्याच्या वेळेस तर कंपनीच्या प्रत्येक मेंबर्सला, जर कंपनी गॅरंटीड स्वरूपाची असेल तर प्रत्येक मेंबरला ती त्याचं पे ऑफ करताना जी लागणारी असेटमधून आहे ती सुद्धा पेड करावी लागेल, किंवा त्याचे एक्सपेन्सेस म्हणजेच खर्च, जे कोणताही कंपनी खर्च करण्यासाठी म्हणजे बंद होताना जो कोणताही खर्च लागेल ती सुद्धा त्या मेंबर्सला पेड करावी लागेल. जर कंपनी गॅरंटेड स्वरूपाची असेल तर अशा प्रकारची त्याला लायबिलिटी पे करावी लागते. हे त्याचं दायित्व आहे, हे त्याचं देणं आहे. जर कंपनी पे ऑफ करायचे असेल, पैसे द्यायचे असेल, अशा वेळेस कंपनी जर बंद करत असेल तर कंपनीच्या आणि त्याच्या वैयक्तिक ॲसेटमधून त्याला पैसे पेड करावे लागतील. हे त्याचं देणं आहे, हे त्याची लायबिलिटी आहे. त्या संदर्भात हा क्लॉज यासाठी लागू होतो. त्यानंतर इन केस ऑफ अनलिमिटेड लायबिलिटी कंपनी, जर अनलिमिटेड लायबिलिटी कंपनीची जर कंपनी असेल तर विथ ऑर विदाउट शेअर कॅपिटल धिस क्लॉज, आता हा क्लॉज काय सांगण्यात आला आहे? जर कंपनी लायबिलिटी स्वरूपातील असेल किंवा विदाउट शेअर कॅपिटल स्वरूपातील असेल, धिस क्लॉज स्टेट्स दॅट द लायबिलिटी ऑफ इट्स मेंबर इज
अनलिमिटेड. जर अशा स्वरूपातील म्हणजेच अनलिमिटेड लायबिलिटी कंपनी असेल, अमर्यादित देणे असणारी कंपनी ज्याला म्हणण्यात आलेलं आहे. जसं आपण पार्टनरशिप फर्ममध्ये पाहिलं आहे, पार्टनर्स आहे अनलिमिटेड स्वरूपातील, त्याला द्यावंच लागेल त्या ठिकाणी, त्या पद्धतीचं पेड करावंच लागेल. त्याच पद्धतीने जर अनलिमिटेड स्वरूपातील जर कंपनी असेल तर अशा कंपनीच्या क्लॉजमध्ये काय करण्यात आले, लायबिलिटी क्लॉज अंतर्गत त्या मेंबर्सना ते पेड करावंच लागेल. त्याची जबाबदारी ही अनलिमिटेड स्वरूपाची असेल, अमर्यादित स्वरूपाची त्याची जबाबदारी असेल त्या ठिकाणी. त्यानंतरचा पुढचा आहे अल्टरेशन ऑफ लायबिलिटी क्लॉज. हा लायबिलिटी क्लॉज अल्टरेशन करायचा असेल तर, त्यामध्ये बदल करायचा असेल तर त्या संदर्भातील काय सांगण्यात आलेलं आहे. द कंपनीज ॲक्ट 2013 ऑर एनी रूल्स मेड देअर अंडर डज नॉट कंटेन एनी प्रोव्हिजन रिगार्डिंग अल्टरेशन ऑफ लायबिलिटी क्लॉज. अल्टरेशन ऑफ लायबिलिटी क्लॉजमध्ये कसल्याही प्रकारचं प्रोव्हिजन कंपनी ॲक्टनुसार करण्यात आलेलं नाही. लिगली स्पीकिंग द रिलेशनशिप बिटवीन अ मेंबर अँड द कंपनी इज कॉन्ट्रॅक्च्युअल रिलेशनशिप. हेन्स इफ एनी चेंजेस इज टू बी मेड इन द लायबिलिटी ऑफ member it has to be with the consent of the member and to in writing. एक प्रकारे या कंपनी ॲक्ट 2013 नुसार डज नॉट कंटेन एनी प्रोव्हिजन रिगार्डिंग अल्टरेशन ऑफ लायबिलिटी क्लॉज. या क्लॉजला एक प्रकारे कंपनी ॲक्ट 2013 नुसार त्यामध्ये बदल करता येत नाही. जर इन केस ऑफ कंपनीच्या मेंबर्सने रायटिंग स्वरूपात, लिखित स्वरूपात जर काही देण्यात आलेलं असेल, अशा वेळेसच कंपनी त्या लायबिलिटी क्लॉजमध्ये चेंज अल्टर करू शकते. अदरवाईज कंपनी ॲक्ट 2013 नुसार त्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह क्लॉजमध्ये चेंज अल्टरेशन करता येत नाही त्या संदर्भात. त्यानंतरचा पुढचा आहे 5th नंबर द कॅपिटल क्लॉज. भांडवला संदर्भातील क्लॉज. कॅपिटल म्हणजेच ते कंपनीचं भांडवल, ज्याच्यामध्ये कंपनीचे अदरवाईज मेंबर्स काय करणार आहेत, इन्व्हेस्ट करणार आहेत ती रक्कम, त्या संदर्भातील कॅपिटल क्लॉज. दिस क्लॉज स्टेट्स द अमाऊंट ऑफ कॅपिटल विथ विच द कंपनी इज रजिस्टर. जी कंपनीचं रजिस्ट्रेशन नोंदणी झालेली आहे अशा कंपनीसाठी लागणारं भांडवल किती असलं गेलं पाहिजे, किती कॅपिटल गेनिंग करायचं आहे, या संदर्भासाठी हा क्लॉज बनवण्यात आलेला आहे. दिस कॅपिटल इज हेन्स क्लॉज्ड ॲज रजिस्टर्ड कॅपिटल. याच कॅपिटल क्लॉजला काय म्हणण्यात आलेलं आहे, रजिस्टर्ड क्लॉज असं सुद्धा म्हणण्यात आले, रजिस्टर्ड कॅपिटल क्लॉज असंही म्हणण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी. दिस इज मॅक्झिमम कॅपिटल विच इज द कंपनी इज अथोराइज्ड टू राईज, हेन्स इट इज कॉल्ड ॲज अथोराइज्ड कॅपिटल. कंपनीचं कॅपिटल किती असलं गेलं पाहिजे, ह्यासाठी का अनलिमिटेड कोणीही किती गोळा करू शकतं का, नाही. कंपनी ॲक्ट 2013 नुसार प्रत्येक कंपनीचं एक प्रकारचं बजेट ठरवण्यात आलेलं असतं. किती कंपनी एस्टॅब्लिशमेंट करण्यासाठी किती स्वरूपात त्याला कॅपिटल लागतं आणि तो किती स्वतः ओन त्यामध्ये यूज करणार आहे आणि लोकांकडनं किती कलेक्ट करणार आहे, यासाठीचा एक क्लॉज बनवण्यात आलेला आहे. त्याला कॅपिटल क्लॉज असं म्हणण्यात आलं आहे. त्यालाच काय म्हणण्यात आलेलं आहे, रजिस्टर्ड, त्यावरतीचं अथोराइज्ड कॅपिटल असं म्हणतात. अथोराइज्ड याचाच अर्थ एक प्रकारे त्याला अथोरायझेशन करण्यात आलेलं, निश्चित ठरवण्यात आलेलं कॅपिटल. कितीही कॅपिटल आपल्याला जसं इन केस तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल, आपल्याला किती स्ट्रेंथ लागते तर 11th त्यावरतीच्या नुसार, आता ह्या वर्षी नाही आहे कोरोनामुळे आपल्याकडे 122ची स्ट्रेंथ आहे. याचाच अर्थ या ठिकाणी आपण एवढेच नंबर ऑफ स्टुडंट्स घेऊ शकतो. हे जसं आपलं कॅपिटल आहे म्हणजे विद्यार्थी आपल्यासाठी भांडवलच आहे. त्याच प्रमाणात कंपनीसाठी सुद्धा एक ठराविक रजिस्टर्ड कॅपिटल लागतं, म्हणजे एवढंच प्रिस्क्राईब्ड ठरवण्यात आलेलं आहे. तेवढ्याच प्रमाणात तो त्या कुठलीही एक्झाम द्या, आपली जरी एक्झाम असेल तर आपण तुम्हाला काय करतो, सिलेबस सांगतो, इथून इथपर्यंतचा चॅप्टर का आहे, ह्याला सोडून अजून 4-5 पुस्तकं सांगतो का, नाही. ठराविक आहे, रजिस्टर्ड आहे, तेवढंच तुम्हाला सांगण्यात आले. त्याच प्रमाणात कॅपिटलसुद्धा हे रजिस्टर्ड तेवढंच अथोराइज्ड सांगण्यात आलेलं आहे. त्याचनुसार कंपनीला ते कलेक्ट करावं लागतं आणि यानुसार त्यावरतीचं
दिस इज मॅक्झिमम कॅपिटल, जास्तीत जास्त स्वरूपातील भांडवल विथ द कंपनी इज ऑथोराइज्ड टू राईज. राईज याचा अर्थ कलेक्ट करणे, टू कलेक्शन, टू गोळा करणे. कंपनी ॲथोराइज्डरित्या जेवढं कॅपिटल गोळा करू शकते किंवा करते ॲथोराइज्डनुसार, ठराविक निश्चित रकमेनुसार, त्यालाच काय म्हणण्यात आलेलं आहे, ॲथोराइज्ड कॅपिटल. इन केस ऑफ कंपनी विथ शेअर कॅपिटल, this clause states the total amount of share capital in terms of total number of shares and the fixed value as per share called the face value of the shares. कंपनीने जे कॅपिटल गोळा करायचं आहे या अमाऊंट ऑफ शेअर कॅपिटल, शेअर्स म्हणजेच भाग भांडवल ज्याला शुद्ध मराठी म्हणण्यामध्ये येते, भाग विक्री करून, शेअर्स विक्री करून जे शेअर्सची फेस व्हॅल्यूनुसार विक्री, दर्शनीय किमतीनुसार विक्री करून जे कॅपिटल कलेक्ट करण्यात येतं त्याच कॅपिटलला काय म्हणण्यात आलं आहे, फेस व्हॅल्यू ऑफ द शेअर्स, त्यालाच फेस कॅपिटल असं म्हणण्यात आलेलं आहे. त्यानंतर if a company wants to issue more shares to raise more funds than the amount of authorized capital, then the company has to alter the capital clause. जर कंपनीला आणखीन कॅपिटल, शेअर कॅपिटल गोळा करायचा असेल, कंपनीचं तेवढ्याच ह्याच्यावर जर समाधान झालं नसेल किंवा त्यांचा बिझनेस स्टार्ट होत नसेल किंवा बिझनेस एक्सपांड करायची असेल कंपनी, तर त्यांना मोर कॅपिटल पाहिजे असेल, अशा वेळेसच कंपनी काय करू शकते, अल्टर द कॅपिटल क्लॉज. काय म्हणण्यात आलं आहे, इफ अ कंपनी वॉन्ट्स टू इश्यू मोर शेअर्स टू राईज मोर फंड, त्यांना मोर फंड पाहिजेत, आणखीन फंडिंग पाहिजे, राईज गोळा करणे, पैसे आणखीन फंडिंग पाहिजे, फंड याचाच अर्थ पैसा, त्या पैसा कंपनीला आणखीन मोर कलेक्ट करायचा, जास्त प्रमाणात कलेक्ट करायचा असेल तर दॅन अमाऊंट ऑफ ऑथोराइज्ड कॅपिटल, दॅन द कंपनी हॅज टू अल्टर द कॅपिटल क्लॉज. तर कंपनीला मोठ्या प्रमाणात राईज करायचं असेल, गोळा करायचा असेल फंड, अशा वेळेस कंपनी काय करते, त्या क्लॉजमध्ये अल्टर करू शकते. कंपनीला जर जास्त प्रमाणात पैसा पाहिजे असेल तर त्यावेळेस कंपनी काय करू शकते, तर तो कॅपिटल क्लॉजमध्ये अल्टरेशन करू शकते, बदल करू शकते. त्यानंतर आपल्याला पुढे घ्यायचं आहे, आता बदल का करू शकते हे तर कळालं, आता त्यावरतीची नेमकी प्रोसिजर काय, अल्टरेशन ऑफ कॅपिटल क्लॉज. The articles of association of a company authorized the alteration in the capital clause. Articles of association मध्ये कंपनीच्या अल्टरेशन ऑफ कॅपिटल क्लॉजचं अल्टरेशन करता येतं. आपल्याला या सुरू करताना आपण 3 डॉक्युमेंट्स महत्त्वाचे आहेत, ह्या आपल्या चॅप्टरमध्ये आपण पाहिलं होतं. फर्स्ट नंबरचा होता मेमोरंडम ऑफ असोसिएशन, ज्याला घटनापत्र असं म्हणलं जातं. दुसरं आहे आर्टिकल्स ऑफ असोसिएशन, ज्याला नियमावली असं म्हणण्यात येतं शुद्ध मराठीमध्ये. आणि थर्ड नंबरचा होता प्रॉस्पेक्टस, ज्याला माहिती पुस्तकं असं म्हणण्यात येतं. आपण मेमोरंडम ऑफ असोसिएशन पाहतो, त्याच्यामध्ये हे क्लॉज इन्व्हॉल्व करण्यात आले, त्याच्यामधील नियम हे इन्व्हॉल्व करण्यात आलेत. तर त्यामधील कॅपिटल क्लॉजला जर अल्टर करायचं असेल तर कंपनीच्या नियमावलीमध्ये त्याच्यामध्ये बदल करावा लागतो. नियमावलीलाच आपल्या कंपनीच्या ह्याच्यामध्ये काय म्हणण्यात येतं, आर्टिकल्स ऑफ असोसिएशन्स. जसं एस पीमधून मॅथमध्ये जायचं आहे, मान्य आहे तुम्हाला, तर याच्यामध्ये आपल्याला काय आहे, नियम देण्यात आलेला आहे. तो नियम तुम्हाला सर्वसामान्यपणे आपण काय म्हणतो, एक अर्ज करा आणि तो आमच्याकडे सबमिट करा. मग ही काय झाला, एक नियम नंबर फर्स्ट झाला. त्यानंतर खाली ऑफिसमध्ये जाणे, ऑफिसमध्ये जो डेटा आहे तुमचा कॉम्प्युटरला फीड, त्याच्यामध्ये परत काय करणे हो, अल्टर करणे. कंपनीच्या नियमावलीमध्ये जसं आहे, काय आहे नियमावली म्हणजेच अल्टरेशन, त्या संदर्भातील आर्टिकल्स ऑफ असोसिएशन. कंपनीचा जर कॅपिटल क्लॉज चेंज करायचा असेल तर कंपनीच्या आर्टिकल्स ऑफ असोसिएशन ऑफ अ कंपनी ऑथोराइजेस द आर्टिकल्स इन द कॅपिटल क्लॉज. या याच्यामध्ये अल्टरेशन करणं त्या आर्टिकल्स ऑफ असोसिएशनमध्ये आवश्यक आहे. कॅपिटल क्लॉज इज अल्टर्ड फॉर रिझन्स लाईक increasing the authorized capital by issuing new shares,
कन्वर्ट फुल्ली पेड अप शेअर्स इन टू स्टॉक एक्सेट्रा. कंपनी कॅपिटल क्लॉज कधी अल्टर करू शकते आपण पाहिलं, त्यासाठीचे रिझन्स लागतं, कारणे लागतं. जसे की कंपनीला कॅपिटल मोर राईज करायचं असेल मोठ्या प्रमाणात, किंवा ॲथोराइज्ड कॅपिटल बाय इश्युइंग न्यू शेअर्स, नवीन शेअर्स देऊन नवीन शेअर्सची विक्री करून कॅपिटल गोळा करायचा असेल तर, किंवा कन्वर्ट फुल्ली पेड अप शेअर्स इन स्टॉक, कन्वर्ट करणे, बदल करणे कशामध्ये, तर फुल्ली पेडअप जे लोकांनी फुल पेड केलेले शेअर्स आहेत अशांचं कन्वर्जन स्टॉकमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर, अशा वेळेस कंपनी या रिझनसाठीच कंपनीच्या त्या कॅपिटल क्लॉजमध्ये अल्टरेशन करता येऊ शकतो. आता स्टॉक म्हणजे काय हो? स्टॉक म्हणजे जमा भाने, शिल्लक राहिलेला भाग. कंपनीजवळ ते कॅपिटल जर फुल्ली पेड केलेलं लोकांचं जर असेल, ते जमा ठेवायचं असेल, त्यांच्याजवळ राखीव ठेवायचं असेल. आपण म्हणतो का नाही घरामध्ये लॉकडाऊन झालं तेव्हा नाही आहे का, भरपूर स्टॉक आहे माझ्याजवळ, अन्नधान्याचा भरपूर स्टॉक आहे. स्टॉक आहे याचाच अर्थ शिल्लक आहे. कंपनीला जे फुल्ली पेडअप केलेले शेअर्स धारक आहेत, पूर्ण पैसे दिले त्यांनी शेअर्सचे, असे जे आहे त्यांचं कन्वर्जन जर स्टॉकमध्ये करायचं असेल तर त्यासाठी अल्टरेशन ऑफ कॅपिटल क्लॉज करावा लागतो. त्यानंतर कॅपिटल क्लॉज इज अल्टर्ड बाय, परत तो चाला सगळ्या क्लॉजला अल्टरेशन करायचं असेल तर काय करावं लागतं, ऑर्डिनरी रेझोल्युशन इन जनरल मीटिंग ऑफ द कंपनी. कंपनी हे सगळं काही तोंडी घेऊ शकते का हो? नाही. कंपनीला काय करावे लागते, त्या संदर्भातील एक प्रस्ताव सादर करावा लागतो आणि तो प्रस्ताव काय करावा लागतो, पास करून घ्यावा लागतो. कॅपिटल क्लॉज इज अल्टर्ड बाय पासिंग ॲन ऑर्डिनरी रेझोल्युशन इन जनरल मीटिंग ऑफ द कंपनी. कंपनीला एक ऑर्डिनरी सर्वसाधारण प्रस्ताव सादर करावा लागतो आणि तो जनरल मीटिंगमध्ये तो अप्रूव्ड करून पास करून घ्यावा लागतो, तरच कंपनी ती कॅपिटल क्लॉज अल्टर करू शकते. इथपर्यंतचा भाग आपण पाहिला. त्यानंतर शेवटचा लास्ट नंबरचा क्लॉज आपण हा नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूयात. थँक्यू एव्हरीवन.